प्रज्ञा भोसले, राहणार मुंबई, जेजुरी मी कन्या आहे. माझे कास्ट सर्टिफिकेट जे प्रमाणपत्र जातीचा दाखला यासाठी माझी धावपळ चालू होती. मुंबई इथे मी भरपूर 3 ते 4 वर्ष फेऱ्या मारत होते, पण काहीतरी कागदपत्रांची कमतरता यासाठी माझे काही ते काम होत नव्हतं. मी खूप लोकांकडे पण विचारणा केली कास्ट सर्टिफिकेटसाठी की मला जातीचं प्रमाणपत्र पाहिजे माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी, भविष्यासाठी. तर मला ते काही मिळाले नाही. शेवटी मी माझ्या जाऊबाई रमीला मोरे यांच्याकडे फोन केला असता त्यांनी मला सौ योगिता मोरे 12 बलुतेदार फाउंडेशन ट्रस्टच्या महिला अध्यक्ष जेजुरी ह्यांचा मला त्यांनी नंबर दिला असता मी वहिनींना एकच फोन केला. एका फोननी त्यांनी लगेच माझ्यासाठी त्या सासवडला आल्या. त्यांनी कमीत कमी वेळात मला हा जो जातीचं प्रमाणपत्र मिळालं आहे हे फक्त यांच्यामुळे. जे माझं 3 ते 4 वर्षाचं जे फेऱ्या होत्या ते त्यांनी मला 8 दिवसात ते काम करून दिलं. आणि खरंच म्हणजे मानलं पाहिजे वहिनींना की आज त्या एका फोनवरती माझ्यासाठी धावत आल्या. आणि पद आहे त्यांच्याकडे, पण काही जणांकडे पद असून सुद्धा लोकांना देण्यासाठी वेळ नाही. जे वेळ ते देतात एका फोनवरती धावत आल्या माझ्यासाठी किंवा वेळ त्यांनी दिला, हा वेळ आता हल्ली कोण कुणासाठी देत नाही. त्याच्यामुळे ह्यांचं जे काम ते करता येते महिलांसाठी, जे ते आज महिलांसाठी धावपळ करतात ते त्यांच्या गरजेसाठी, त्यांच्या हक्कासाठी जे धावपळ करतात ते त्यांना त्यांच्या यशासाठी, त्यांच्या पुढील भविष्यासाठी त्यांना मी मनापासून धन्यवाद देते की त्यांनी असंच काम करत राहावं, महिलांसाठी, महिलांना आधार द्यावा किंवा महिलांचं काम त्यांनी करून द्यावं. यासाठी मला अभिमान पण आहे त्यांचा की त्या आमच्या घडशी समाजासाठी म्हणजे घडशी समाजात पण काम करता येते आणि अजून त्यांनी त्यांच्या भविष्यात पुढं जावं ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि त्यांनी जे माझ्यासाठी केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद वहिनी. खरंच म्हणजे कोण कुणासाठी एवढं धावपळ करत नाही. काही न मोबदला काहीच नाहीये, फक्त धावपळ आणि मनापासून म्हणजे की होईल एक आधार हा त्यांनी दिला. हे म्हणजे मला माझ्यासाठी खूप महत्त्वाचं. त्यामुळं सगळ्यांनी म्हणजे खरंच त्यांना मनापासून म्हणजे धन्यवाद द्यावं की आज आपल्या घडशी समाजामध्ये ह्या अशा महिला जे आपल्या योगिता मोरे ते जे काम करताय ना हे त्यांना काम करता येते, त्यांना त्याचं म्हणजे फळ देवानी म्हणजे खंडेरायांनी द्यावं आणि सगळ्यांनी त्यांची खबरदारी घ्यावी आणि त्यांना पुढील भविष्यासाठी अजून म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा हीच माझी इच्छा आहे.